1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही। आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही। पण कुमारजी, माझ्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवू नका। आता मोदीजींनी लखपती दीदीची योजना आणली आहे। आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे। 50 लाख माझ्या लाडक्या बहिणी ऑलरेडी लखपती दीदी झालेल्या आहेत। पुढच्या 4 महिन्यात आकडा 1 कोटीपर्यंत मी नेतोय। उल्हासनगरमध्येही महानगरपालिका निवडून आल्यानंतर माझ्या तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी लखपती दीदी बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि या महानगरपालिकेवर मी टाकून जातोय। माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी आपल्याला बनवायचा आहे। बंधू भाऊ, देवा भाऊ, 1,500 रुपये देऊन तुम्ही काय उपकार करत नाही, कारण तो पैसा तुमचा नाहीये, तुमच्या खिशातून येत नाही, तो या देशाच्या करदात्यांचा आहे। कधीतरी फक्त विकासावर बोला ना। आज महाराष्ट्रात 15व्या वित्त आयोगाचे अनेक हप्ते प्रलंबित आहेत। जलजीवन मिशनचे ठेकेदार पैसे न मिळाल्यामुळे अडचणीत आहेत आणि राज्यावर मोठे कर्ज आहे। अशा परिस्थितीत करदात्यांचा पैसा मोठ्या प्रमाणात थेट वाटला जातो। तेव्हा सामान्य माणसाच्या मनात शंका निर्माण होते की हा करदात्यांचा पैसा दीर्घकालीन विकासासाठी आहे की आपल्या तात्पुरत्या लोकप्रियतेसाठी। हा पैसा तुमच्या खिशातून येत नाही, तो नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी आणि सामान्य माणसाच्या करातून येतो। त्यामुळे त्या पैशाचा वापर जबाबदारीने व्हायला हवा। सरकार जनतेसाठी सेवा करण्यासाठी असतं, जनतेला पैशावर अवलंबून बनवण्यासाठी नाही। लोकांना रोजगार, शिक्षण, पाणी, रस्ते, उद्योग दिले तर ते खऱ्या अर्थाने स्वावलंबी होतील। मी कोणावर आरोप करत नाही आहे, पण एक जबाबदार नागरिक म्हणून मला हे विचारण्याचा अधिकार आहे, आपण लोकांना लखपती बनवतोय की त्यांना योजनांवर अवलंबून बनवतोय। मला राजकारणाशी भांडण नाही, मला माझ्या महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न विचारायचे आहे, कारण लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, तर तो एक कर्तव्य आहे। धन्यवाद।